आपल्याकडे ना बरेच दिवस झालं एका ताईची साडी आलेली आहे आणि हे पैठणी साडी आहे. साडी किती सुंदर आहे बघा. काठ वगैरे असा प्रॉपर आणि फिरता कलर आहे. मोरपंखी ग्रीन असा हा फिरता कलर आहे. तर ह्या साडीपासून ना आपल्याला ड्रेस शिवायचा आहे, वन पीस शिवायचा आहे. साडी नवीनच आहे, अजून ब्लाऊज पीस सुद्धा कट झालेली नाही आहे, कट झालेलं नाही आहे. आणि सुंदर असा हा पदर आहे आणि या पदरावरती हा जो पदराचा पॅटर्न आहे ना तो वन पीसमध्ये फ्रंट साईडला घ्या म्हटलेल्या आहेत त्या आणि खाली हा घेर. आता बरेच दिवस झालं या साडीचं माझ्याकडे शिवून होती, त्यानंतर कटिंग चाललंय आता आणि त्याचा शिवायला कधी वेळ मिळते पाहूया. कारण त्यांनी निवांत शिवा म्हटलं होतं आणि निवांत म्हटलं समोरचं क्लायंट किंवा आपलं फारच निवांत होतं असं होतं. तर साडी खरंच खूप सुंदर आहे, नेसल्यानंतर सुद्धा खूप सुंदर वाटते. पण ना हल्ली अशा हेवी साड्या घालणं होत नाही. ट्रेडिशनल वेअरमध्ये फंक्शन असेल तर आपण कधीतरी घालतो, वारंवार घालणं होत नाही. आता साडी घालायचा कंटाळा, पावसा पाण्याचे दिवस, त्याच्यामुळे म्हटलं त्याचा वन पीस सुंदरसा मला शिवून द्या. आणि ह्याच्यापासून आता प्लेटवाला वन पीस आपण शिवणार आहोत. त्याच्यासाठी मी अस्तर कटिंग केलेलं आहे. आता ह्याच्यासाठी अस्तर किती लागेल हे तुम्हाला डाऊट असतात. बऱ्याच ताई मला विचारतात की ही ड्रेसला वन पीसला किती अस्तर लागतं. डबल बॉर्डर आहे बघा, किती सुंदर दिसते नाही. तर ह्याच्यासाठी बघा कमीत कमी 4 मीटर अस्तर लागलेला आहे सध्या तरी, कारण हा थोडा शॉर्ट आहे. नॉर्मली वन पीस असतो 50 ते 52 इंचाचा, पण हा 45 इंचाचा आहे, त्याच्यामुळे थोडासा शॉर्ट आहे. आणि 4 मीटर कपडा ते 4.25 मीटरमध्ये होऊन जाईल असं मला वाटतं, कारण प्लेटवाला आहे. प्लेटवाला नसता घेरवाला ह्याचा आमरेला वगैरे असता तर जास्त ब्लाऊज ह्याचा अस्तरचा कपडा लागतो. सो ह्याला मी आता सध्या तर 4.25 मीटर कपडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कटिंग चालू आहे. कटिंग पॅनलमध्ये तुम्हाला काय काय कटिंग केलेलं आहे सांगते. आता हा जो लेंथ आहे आपला, जो इथून अटॅच ब्लाऊज असतो ना वन पीसचा, तो सोडून हे 3 पॅनल काढलेले, कारण प्लेट आहेत ना त्यामुळे ह्याची रुंदी कमी पडू नये म्हणून हा डबल पॅनल आहे. प्रत्येक पॅनल हा डबल आहे. तर ह्याची टोटल उंची आपली जी आहे, ब्लाऊजची उंची सोडून 14.5 इंचाचा ब्लाऊज आहे. तर हे ना 32-33 इंचाचे 3 पॅनल काढलेले आहेत डबलमध्ये. ह्याचा 1 इंच फोल्ड होऊन जाईल, वरती अर्धा इंच शिवून जाईल आणि बाकीचे ह्याचा असा हा लांबडा कळ्या आपण जोडतो ना तसं ह्याला जोडायचा आहे असं, आणि याला रुंद बनवायचं आहे जेणेकरून ह्याच्या प्लेटसुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येतात. सो हे झालं ह्याचं घेरचा पॅनल कट करून. आता बॉडी पार्ट कटिंग केलेला आहे ब्लाऊजचा, तो पाहूया चला. ह्याचा बॉडी पार्ट कटिंग केलेला आहे. याच्यामध्ये बघा 21 साईज आहे, 21 म्हणजे 42 टोटल आहे. त्याचा चौथा भाग घेतलेला आहे. 10.5 प्लस इकडे 2 इंच मार्किंग घेतलेलं आहे. कमरेचा सुद्धा चौथा भाग प्लस 1 इंच बॅक टच द्यायचे आहे आणि पुन्हा 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे फिटिंगसाठीचं. शोल्डर 15 इंच आहे, तो 7.5 इंच घेतलेला आहे. मुंडा 7 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी 3.5 इंच आहे आणि हा 3चा गळा आहे तो 3.5 इंच याच्यावरती रुंद घेतलेला आहे. हा झाला बॅक पॅनल. फ्रंट पॅनलसाठी पण हे केलेलं आहे. ह्याचा गळा फ्रंटला डीप आहे, 6.5चा गळा आहे, सो 7 इंचाचा हा मार्किंग केलेला आहे. 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. 7 इंचाचा मुंडा आहे. इकडे हा मुंडा घेतलेला आहे, तसाच इथे मुंडा घेतलेला म्हणजे 7.5 इंच शोल्डर आणि 7 इंच मुंडा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मापानुसार कमी जास्त होऊ शकतं. ते आपण 42 साईजसाठी शिवत आहे. आणि इथे बघा अर्धा इंच आपण हे क्रॉस घेतलेला आहे, अर्धा इंच, आणि त्याला पुढचा फ्रंट साईडचा आर्म होल आहे तो अर्धा इंच इथे खोल केलेला आहे. ॲक्च्युली मी चुकून इथे पण बॅक आणि इथे पण बॅक लिहिलं आहे. सो हा बॅक आहे आणि हा इथे फ्रंट आहे. गडबडीमध्ये कधी नाही का असं होतं, पण आपल्या लक्षात राहतं आपण काय करतोय ते, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. सो हे झाले 2 पॅनल अस्तरमध्ये. तर इथे या गळ्यासाठी पाठीमागचा गळा कॅनव्हास आणि ह्याच्यासाठी अस्तर कटिंग केलेला आहे म्हणजे कपडा. त्यानंतर हा फ्रंट साईडचा गळा आहे आणि त्यासोबतच हे स्लीव्ज कटिंग केलेले आहे. तिथे जॉईंट द्यायला लागलेलं आहे, सो इथे जॉईंट दिलेला आहे. आता हे झालं मेन अस्तरवरती कटिंग. आता आपली ही साडी आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर ब्लाऊज पीस वेगळा करायचा आहे, कारण ब्लाऊज पीस इथे काहीच काम नाही आहे. पदराचा आपण ब्लाऊज पीस आणि नेसूचा पदर जो आहे तो वेगळा करायचा आहे. पदर आणि फक्त हा मेन कपडा आहे त्याचाच आपण वन पीस इथे शिवणार आहोत. चला तर मग हे कटिंग करायला येईल. तर इथे फ्रंट साईड जो आहे तो मेन पुढच्या पदरातून काढलेला आहे. हे जे मोर आहेत ना डिझाईनचे पॅच तो सेंटरला घेतलेला आहे. हा झाला फ्रंट साईड. त्यानंतर हा झाला बॅक साईड. बॅक साईडला ही ते बॉर्डर दिलेली आहे आणि वरती साडीचा कपडा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ही झाली स्लीव्ज. स्लीव्जला सुद्धा इथे काठ दिलेले आहे, तर वरती हा कपडा ठेवलेला आहे. म्हणजे हे 3 मेन कटिंग झालेले आहेत. आता हा जो कपडा शिल्लक राहिलेला तो किती राहिलेला, तो फ्रंट साईडचे पार्ट बॅक फ्रंट आणि स्लीव्ज काढल्यानंतर आपल्याला हा कपडा जो आहे तो शिल्लक राहिला आहे. आणि ह्याच्यातून पदर निघाले, हे नेसूचा पदर निघालेला आहे आणि ब्लाऊज पीस निघालेला आहे बघा. हा जवळजवळ 1 मीटर नेसूचा पदर निघालेला आहे आणि 1 मीटरला थोडासा कमी म्हणजे 85 सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस निघालेला आहे. आता हा तर आपल्याला काही कामाचं नाही आहे, तो त्यांना आहे असंच द्यायचा आहे. आणि त्यानंतर हा डबल कपडा जो आहे ना हा जवळजवळ 3 मीटर शिल्लक राहिलेला आहे. आणि 3 मीटरमध्ये आपल्याला ह्याची हाईट आणि प्लेट्स मॅनेज करायच्यात. हाईट तर इझिली मॅनेज होईल,
पण प्लेट्स ह्याला प्रॉपर आल्या पाहिजेत, कमी पडल्या नाही पाहिजेत. सो बघा हा इथे 1 मीटर डबल झाला, म्हणजे हे 2 मीटर झाले आणि हा इकडे अर्धा मीटर आहे, म्हणजे हा 3 मीटर कपडा शिल्लक राहिलेला आहे. ह्या 3 मीटरमध्ये आपल्याला ह्याची प्रॉपर घडी घालून कमरेपासून खालचा पार्ट काढायचा आहे, म्हणजे हे तरी नाही येणार, इथून खालचा पार्ट आपल्याला काढायचा आहे, जो ब्लाऊजला अटॅच होतो तो 1 पीसचा. असं चला आता ह्याचं कटिंग करून घेते आणि स्टेप बाय स्टेप तयार होताना तुम्हाला मी हा ड्रेस दाखवते. स्टिचिंग पार्ट पुढचा पाहण्यासाठी कंटिन्यू राहा. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. चला मग पुन्हा भेटू. बाय बाय, टेक केअर.